कल्पना आहे हे अख्ख्या रत्नागिरीला सर्वश्रुत आहे. मात्र यामध्ये जीव ओतण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही आणि तुमच्या सगळ्या सहकार्याने केलं आहे. तसंच रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील केलं. इतर जे 1 मिनिटासाठी आपण या माझ्या जिल्ह्यातले आहेत. माझे गाव करमाळा, त्यांची सासरवाडी आहेत आणि मूळचे अकलूजचे आहेत येतराजे. येतराजी सर्वसाधारणपणे किती पर्यटकांनी शिवभक्तांनी आजपर्यंत इथे भेट दिलेली आहे आणि ह्याचे दर कसे आहेत? म्हणजे समजा शाळाची सहल यायची असेल तर त्यांच्यासाठी काही कमी दर आहेत का? आणि जास्तीत जास्त नागरिकांनी शिवभक्तांनी पर्यटकांनी यावं म्हणून आपण काय जनजागृती किंवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत? तर बेसिकली सामंतसाहेबांची संकल्पना होती की शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व युवांपर्यंत पोहोचला पाहिजे, सर्व फॅमिलीजपर्यंत पोहोचला पाहिजे. पूर्ण किल्ल्यांची माहिती त्यांना भेटली पाहिजे. किल्ल्याची प्रतिकृती, किल्ले का बांधले, कशासाठी बांधले, त्यांचं महत्त्व काय आहे, या गोष्टी त्यांना भेटल्या पाहिजे. आपले तुम्हाला दिसेल येतं 3 सरदारांचे पुतळे आहेत. एक कान्होजी आंग्रेंचा आहे, एक तानाजी मालुसरेंचा आहे आणि एक बाजीप्रभू देशपांडेंचा आहे. त्यांचं त्या काळांचं काय महत्त्व होतं? आताची पिढी ही सोशल मीडिया, व्हॉट्सअप या गोष्टी बघत असेल त्यातून बाहेरच येत नाही. पण त्यांना घरातून बाहेर काढून या संस्कृतीला आणावं, आपला इतिहास कळला पाहिजे, आपली कल्चर कळलं पाहिजे, आपण लोकांनी स्वराज्य काय आहे त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. या बेसिक गोष्टी कळण्यासाठी हा अट्टहास केलेला होता. यामध्ये तिकीट खूप नगण्य आहे. यातून कुठलाही पैसा मिळावा असं कुठलंही धोरण नव्हतं साहेबांचं. नॉमिनल तिकीट आहे 30 रुपयाचं. हे पुरुषांसाठी म्हणजे जे 12 वर्षाच्या वर जे आहेत त्यांच्यासाठी आहे. जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी 15 रुपये आहे. नगण्य तिकीट आहे. पण हा व्ह्यू जो आहे तो तुम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. तुम्ही या प्रत्येक जणांनी यावं, ही सृष्टी बघावी. बरीच लोक येतात, इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर येतात, बरीच न्यू कपल्स वगैरे येतात, भारावून जातात, आम्हाला सांगतात की बाबा खूप चांगलं आहे, सुंदर आहे. पण अजून प्रमोशन नाही झालेलं या गोष्टीचं. तर तुमच्या माध्यमातून आणि हा फक्त महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे सर. आणि इथं तुम्ही पाहताल हा अरबी समुद्र समोर आहे. बरोबर. आणि त्याच्या समोर आपण उलटा उभा राहतो. त्याच्या समोर प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज पाहत आहेत अरबी समुद्र. याचं फक्त एवढं सांगणं आहे की जी ताकद आहे मराठी साम्राज्याची ती आपल्या या पिढीला समजली पाहिजे. ज्या काळात कोणी विचार करणार नव्हतं शत्रू बाबा समुद्रातून येईल किंवा कुठून येईल, त्यावेळेस महाराजांनी विचार केला की बाबा इथून पण शत्रू येऊ शकतो. तुम्ही जी तिथं नौका पाहताल ना ती गुराब युद्ध नौका आहे. शिवाजी महाराजांच्या काळातली गुराब युद्ध नौका, शिडाची. शिडाची. शिवाजी महाराजांच्या काळात जशी युद्ध नौका होती ना तशाच टाईपचं आपण जे वर्णन होतं तशाच टाईपचं बनवण्याचं काम केलेलं आहे. हा प्रोजेक्ट आहे ना सिव्हिल वर्क्स वीरेंद्र वंजू यांनी केलेला आहे. पण जे आर्किटेक्चर वर्क आहेत ना जे स्कूल ऑफ आर्टच्या मुलांनी केलेलं आहे. हा ती मुलं रात्रंदिवस येत होती. त्यांचे पण आभार मानले पाहिजे. त्यांचे पण आभार. विजय स्कूल ऑफ आर्टचे विजय सर म्हणून होते, काकडे सर म्हणून होते. दिवस रात्र अहोरात्र मेहनत केलेली तिने आणि जवळजवळ 1 वर्षभर ते मेहनत करत होते. हे सगळे जे किल्ले वगैरे आहेत ना, आणि विशेषतः ऊन वारा पाऊस, पावसाळ्यात प्रचंड वारा, इथं पाऊस आहे. पावसाळ्यात प्रचंड वारा आहे, उन्हाळ्यात खूप ऊन असतं, वारा असतो. म्हणजे या पूर्ण आर्किटेक्चर पण चॅलेंजेस होते, स्ट्रक्चर पण चॅलेंजेस होते. सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावर मात करत या गोष्टी केल्या. आता सध्या याचं जे उद्घाटन होतं माननीय अजितदादांनी हस्ते झाले. अर्धा मिनिटं फक्त ह्याच्यात येते जे तुम्हाला आणखी मी बोलणार आहे. आत्ताच मी धुरंधर नावाचा सिनेमा बघितला आणि 26/11चा जो हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला मुंबईवरचा, तो समुद्रमार्गे झाला होता. त्या हल्ल्याचा मी त्यावेळी पत्रकार असताना वार्तांकन देखील केलं होतं. मला कनेक्ट करायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजनशी. ज्या राजानं 350 वर्षापूर्वी ओळखलं की शत्रू आपला समुद्र मार्गाने हल्ला करू शकतो, ज्या राजाला 350 वर्षापूर्वी कळालं, आणि आज आपण 350 वर्षानंतर एआयच्या युगात आहोत. किंवा एआय नव्हतं त्यावेळी असं आपण समजू, एक साधारणतः 10-15 वर्षापूर्वी. मात्र त्याही वेळी आपण बघू शकतो, म्हणजे पाहतो की समुद्रमार्गेच हल्ला झाला. म्हणजे एकीकडे आजचे राज्यकर्ते, म्हणजे याच्या टीका कुणावर करायची नाहीये, मात्र आजच्या सगळ्याच राजकीय किंवा राज्यकर्त्यांचा विचार करण्याची पद्धती आणि 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची विचार करण्याची पद्धती याच्यामध्ये जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आजच्या राज्यकर्त्यांच्या पेक्षा देखील विजयने पुढे होते असं नक्कीच म्हणण्यात जागा आहे. आणि म्हणून मला हा पुतळा पुन्हा बघावासा वाटतोय. त्याच्यामधून आपल्याला सगळ्यांना हीच प्रेरणा घ्यायची आहे की त्यावेळी 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी
पुढचा विजन केला होता किंवा एक काय म्हणूयात आपण एक दूरदृष्टी होती दूरदृष्टी होती आणि तो पुतळा आपल्याला त्याचीच साक्ष देतो की अरबी समुद्राकडे, विशाल अशा अरबी समुद्राकडे छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी बघताय. मला असं वाटतं खूप सुंदर असा हा सगळा परिसर आहे. मी यतराजजींचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील वेळ दिलेला आहे, श्रम दिलेले आहेत. रत्नागिरी नगरपालिकेचे अनेक कर्मचाऱ्यांचे हात हे सगळे शिवसृष्टी उभे करण्याच्यासाठी राबलेले आहेत. वीरेंद्र वळंज सरांचे हात राबलेले आहेत. जे स्कूल ऑफ आर्टच्या सगळ्या आर्टिस्ट लोकांचे हात या ठिकाणी राबलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून जुलै महिन्यात प्रचंड इथं पाऊस असतो, खारं वारं आहे समुद्राचे, तर त्याच्यामुळे हे उभं करणं देखील एक खूप डिफिकल्ट गोष्ट होती, खूप मोठी टास्क होती. कारण आता आपण ज्या जागेवर उभे आहोत हा सगळा एक टापू आहे, हा एक छोटा डोंगर आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. हा सगळा डोंगर व्यवस्थित फोडणं, ह्याचं लँडस्केपिंग करणं, हे सगळे रोषणाई असेल अद्ययावत. मला असं वाटतंय की मिरॅकल तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उभं केलंय. आणि मगाशी मी चुकून उल्लेख केला मावळ्यांचा, तर मावळे नाहीत, हे खरं तर सरदार आहेत. कान्होजी आंग्रे असतील, तानाजी मालुसरे असतील आणि बाजीप्रभू देशपांडे असतील, या तीनही सरसेनापतींचे देखील मला असं वाटतं या ठिकाणी पूर्णाकृती पुतळे आहेत. एक खूप प्रेरणादायी अशा पद्धतीची ही शिवसृष्टीची संकल्पना ऍक्च्युअली या ठिकाणी साकारली गेली आहे. याबद्दल राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ज्यांनी या शिवसृष्टीच्यासाठी भरीव असा निधी नगरविकासच्या खात्यातून उपलब्ध करून दिला, त्यांचे देखील मी या ठिकाणी नम्रपणे आभार मानतो. आपण नक्की या शिवसृष्टीला भेट द्यायला या, हे आवाहन देखील या निमित्ताने मी करतो. सर तुम्ही बोलताय. फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, सामंत साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून संभाजी महाराजांचे खूप मोठं स्मारक रत्नागिरीमध्ये आहे. करेक्ट. ते थिबा गार्डन मध्ये आहे. खरंय. ते फक्त आपण शिवसृष्टीला आलं की ते पण पाहावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे. त्यामध्ये त्याच्या शेजारी 3D मल्टीमीडिया शो पण आहे, खरंय. जे तुम्ही पाहणार आहात तोही पाहण्याची मी रत्नागिरीला विनंती यायचं करतो. असेल तर कमीत कमी 3 दिवस सुट्टी काढून तुम्हाला यायला पाहिजे. थिबा पॅलेसचा शो बघायला यायला पाहिजे, बाळासाहेब ठाकरे तारांगण बघायला यायला पाहिजे, मुलांना ते दाखवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती निर्माण होईल. छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी पूर्णाकृती भव्य पुतळा आहे, तो या ठिकाणी बघण्यासारखा आहे. शिवसृष्टी आहे आणि भरपूर काय आहे. मग गणपतीपुळे दर्शन हे तर बाकी सगळ्या गोष्टी आहेच. मला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथेच ग्राउंडला संभाजी महाराजांच्या जीवनावर संभाजी महाराजांचं स्मारक आहे, स्मारक देखील आहे. मला असं वाटतं सर्व महाराष्ट्रातील जनतेनं, कोकणात तर सगळेच येतात, गोव्याला अनेक जण जातात, गोव्याचं सगळं पार्टी कल्चर वगैरे अनुभवायला, तर सगळ्या मान्यवरांना माझी विनंती आहे की आवर्जून वेळ काढून रत्नागिरीमध्ये या. 3-4 दिवस रत्नागिरीमध्ये राहा, हे सगळं अनुभवा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यामध्ये पुढे मार्गक्रमण करा. बघा हे सगळे शाळकरी मुलं आहेत सहलीला आलेली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.